आपण आहोत पुणे येथील सिंचन भवन महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचं हे जे सिंचन भवनचं हे जे ऑफिस आहे याच ठिकाणी आमरण उपोषण आहे एका शेतकऱ्याने आणि त्याच्या तालुक्यातील संपूर्ण इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनीच या ठिकाणी आज उपोषण घेतलंय। नेमकं काय कारण आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे, दौंड तालुक्याला, हवेली तालुक्याला आणि बारामती तालुक्याला पाणी मिळतंय पण इंदापूर तालुक्याला नेमकं पाणी का मिळत नाही। आज त्यांची शेती ही सुकून चालली, पिके जळून चाललीत। आता माझ्यासोबत उपोषण करते भगवानजी खारतोडे आहेत, आपण त्यांशी देखील चर्चा करणार आहोत। नेमकी काय कशामुळे हे आज तुमचं हे उपोषण चालू आहे आणि तुमचा उपोषणाचा कितवा दिवस आणि तुम्ही कशा पद्धतीने हे उपोषण चालू ठेवणार आहेत। खारतोडे सर, तुमचं सर्वप्रथम माझा इंडिया न्यूज मध्ये स्वागत आहे। आज तुम्ही इंदापूर तालुक्यातून पुणे येथील सिंचन भवन प्रकल्पाच्या या गेट समोर तुमचं आमरण उपोषण चालू आहे। तुम्ही तुमच्या तालुक्यातले प्रत्येक शेतकरी जे ज्यांची शेती आहे आणि ती पिके अक्षरशः आज जळून चाललीत, तुमचं काय नेमकं काय मागण्या काय आहेत? आमच्या इंदापूर तालुक्याला पिण्याचं पाणी व शेतीसाठी आवर्तन मिळावं म्हणून आम्ही 8 तारखेला पत्र त्या सिंचन भवनला दिलं आहे। आम्ही देशमुख साहेबांची भेट घेतली तरी आमच्या देशमुख साहेबांनी कुठलंही समाधानकारक उत्तर दिलं नाही। जे काही उत्तर दिली ती आमच्या मनालाच पटली नाही। मग आम्ही इथं बसायचं कारण काय? पहिलं कारण आहे की दौंड, बारामती, हवेली यांचे तलाव भरले जातात। आजही तुम्ही बघा, मस्तानी तलाव, पाटणचा बघा, वरवरचा तलाव बघा किंवा दौंडचा तलाव बघा, 90% भरलेत पण आमच्या इंदापूर मध्ये 0% तलावात पाणी आहे। आज आमच्या शेतकऱ्याला पिण्याच्या पाण्याची ओढ आली आहे, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा जो आहे, जे वितरिक आहेत त्या वितरिकांना या दौंड, हवेली आणि बारामतीला संपूर्ण पाणी दिलं आहे, शेवटच्या टोकापर्यंत पाणी दिले आहे। मग आमच्या इंदापूर तालुक्यात हा प्रश्न का? तिसरा मुद्दा आहे 144 कलम। आमच्या इंदापूर तालुक्यात जर पाणी सोडलं यांनी तर लगेच म्हणतात की तुम्हाला 144 कलम लागू। मग 144 कलम म्हणजे जमावबंदी, शेतकऱ्यांनी एकत्र येऊ नये, मोठा चालू करू नये। मग आम्ही करायचं काय? 144 कलम हे बारामती, हवेली किंवा दौंड यांना लागू करा। इंदापूरला पाणी सुटल्यानंतर यांना भिजू द्या इंदापूरला। आमची ही दुसरी मागणी आहे कोयता गँगची। ज्यावेळेस आमच्या इंदापूरला आवर्तन येतं त्यावेळेस कोयता गँग म्हणजे कोयता हातामध्ये घेऊन हेच पाटबंधारे खात्याचे काही भाड्याने आणलेली माणसं भाडे करू हे आमचे कोयता फोडतात, म्हणजे पाईप फोडतात। मग आमचं म्हणणं हे कोयत्याची दहशत दावून आम्हाला भीती दाखवतात तर काय करतात? मग तुम्ही पाईप फोडायचा आहे ना, तुम्हाला पाईप फोडायचा अधिकार दिला कोणी? आज भाड्याच्या माणसाकडून हे पाईप फोडतात, हे सर्वात चुकीचं आहे। आमची विनंती एकच आहे की ज्यावेळेस इंदापूरला आवर्तन येतं त्यावेळेस आम्हाला लाईट आमची बंद नाही केली पाहिजे, आमच्या शेवटच्या वितरिकेच्या टोकापर्यंत पाणी गेलं पाहिजे आणि आमचं तलाव सुद्धा। तसं उन्हाळ्यामध्ये आता जानाई शिरसाईची योजना बघा, या जानाई शिरसाईला 14 एप्रिल पासून पाणी चालू आहे, म्हणजे आज 26 दिवस झालं पाणी चालू आहे। तसं म्हटलं तर जानाई शिरसाई उन्हाळ्यामध्ये कुठलंही पाणी द्यायचं कुठलीही ही नाही तरतूद नाही, ती फक्त 8 महिने आहे। मग जानाई शिरसाईला पाणी आता सुरू का? त्यांनी आता आम्हाला म्हटलं की बाबा आमच्या तलावांना पाणी द्या, आम्ही निवेदन दिल्यावर त्यांनी सांगितलं तरतूद नाही उन्हाळ्याची, मग जानाई शिरसाईला तरतूद का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे, म्हणून आम्ही तो पुण्याला बसलो आहे। खरं पाहिलं तर तुमच्या बाजूच्या तालुक्यांना पाणी मिळतंय आणि तुमच्या तालुक्याला अन्याय होतोय का? हो, 100% अन्याय होतोय। आज या शेतकऱ्यांनी डोळ्यांनी बघितलंय, आमची पिकं जळताना आम्ही डोळ्यात देखत पाहतोय, हा एक अन्यायच आहे। आणि आमच्या तालुक्याचे कृषी मंत्री नुसतं डोळ्याने बघतात, एकही शब्द अजून काढला नाही त्यांनी। तुमची काय चर्चा झाली का कृषी मंत्र्यांशी? कृषी मंत्र्यांनी साधा फोन सुद्धा आमचा उचलत नाही, मग चर्चा कसली हो? आमची विनंती एकच आहे, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही। खरं पाहिलं तर तुमच्या नेमकी शेतामध्ये कोणती कोणती पिकं आहेत सध्या ती जळून चालली? ऊस सगळ्यात महत्वाचं पीक आमचं ऊस आहे हे, आणि जनावरांचा मका तर अशा शालीन जळून गेली। मग आमच्या गुरांना घालायचं काय आम्ही? सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमचा। आता तुम्ही याची बी मुलाखती आमची शेतकऱ्याची तळमळ बघा काय आहे। आमचं म्हणणं एकच आहे, आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये जे काही आमदार आहेत, कृषी मंत्री आहेत, त्यांनी कुठलंही लक्ष आमच्या इंदापूर तालुक्याकडे घातलं नाही। पिकं आमची वाळून गेलेत। आज जवळजवळ दौंड, बारामती आणि हवेली यांचं जर भरपूर पाणी असेल, एक व्हिडिओ आम्हाला देशमुख साहेबांनी दाखवला की दौंडचा शेतकरी विहिरीतलं पाणी कॅनलमध्ये टाकतोय। याचा अर्थ काय? की त्यांना पाणी झालंय ना, आम्हाला पाणी यावं म्हणून आम्ही रस्त्यावरती आलोय। खरं पाहिलं तर स्वर्गीय अजित पवारांचं निधन झालं त्याच्यानंतर ही परिस्थिती नामुष्की तुमच्यावरती, शेतकऱ्यावरती ओढली का? आज दादांच्या जाण्याने खूप मोठा आम्हाला अन्याय सहन करावा लागत आहे। आमची विनंती एकच आहे, जोपर्यंत दादा होतं
तोपर्यंत दादा अधिकाऱ्यांना सांगायचं पाणी सोडा, अधिकारी पाणी सोडायचा. आता दादा नाही तर आज 25 तारखेला आवर्तन येणं महत्वाचं होतं, पण आज तारीख आहे 11 तरी सुद्धा आवर्तन नाही. म्हणजे ही मोठी नामुष्की आमच्या शेतकऱ्यावर आहे. काही अधिकाऱ्यांना तुमच्या चर्चा झाल्या का? काही अधिकारी हो झाली ना चर्चा. देशमुख साहेबांसोबत अर्धा तास चर्चा झाली. त्यांचं म्हणणं एकच आहे, 12ला पाणी सोडतो, 12 मेला, 12 मेला सोडतो पण पिण्याला. मग तुम्ही आम्हाला पिण्याला पाणी का देताय? आम्हाला शेतीला पाहिजे, आमच्या हक्काचं पाहिजे. आज आमच्या शेवटच्या वितरकापर्यंत कुठलंच पाणी गेलं नाही. मग तुम्ही कसं म्हणताय की बाबा हे पिण्याला पाणी? आमचं म्हणणं एकच आहे, जसं तुम्ही बारामती दौंड हवेलीचा तलाव भरले, आमचे तलाव भरा. 2, जसं तुम्ही बारामती दौंड हवेलीला वितरकाच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी दिलं, आम्हाला तेवढंच पाणी द्या, आमच्या हक्काचं द्या. नक्कीच. आणखीन काही देखील शेतकरी आहेत माझ्यासोबत. तुमचं गाव कुठलं खरं तर? अकोले. अकोले, इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर येतं. तालुका. किती शेती आहे तुमची? 15 एकर 15 एकर. सध्या काय पिकं काय आहेत? सगळी ऊस आहे. ऊस. आणि तो परिस्थिती काय आहे? म्हणजे नेमकी पाण्याचं नेमकी पूर्ण जळून खाक झाले. पूर्ण जळून गेले. आता काही नाही, जनावरांचा चारा वगैरे आता सगळं तुमची जळून. नेमकी काय मागणी काय आहे? फक्त पाणी आमच्या हक्काचं आम्हाला मिळावं. इंदापूर तालुक्यासाठी. आम्हाला त्याचबरोबर आणखीन देखील काही शेतकरी आहेत माझ्यासोबत. हे इंदापूर तालुक्यातले आहेत. तुमचे कुठलं गाव? नवी रुई. बर, कशी परिस्थिती सध्या पाण्याची? याला पाणी नाही. अहो काय झालंय, आमचा कॅनल होता, त्या कॅनलला 20 वर्ष पहिला पाणी नाही आलं, तरी 5 फाडले तुम्ही. त्या लोकांनी 5 फाडले लगेच पाठवतो. आणि त्या कॅनलला पाणी 20 वर्ष झालं येत नाही. आता सध्या खूप नामुष्की, प्यायला सुद्धा पाणी. प्यायला सुद्धा पाणी नाही. तर बाकी लगेच पाणी पाठवतो, आणलं. लगेच सांगतो. विकत पाणी. विकत पाणी आणता तुम्ही. बरोबर, अतिशय नामुष्कीची परिस्थिती ओढवली इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवरती आपण पाहत आहोत या माझा इंडिया न्यूजच्या रिपोर्ट मधून. तुमचं गाव खरं पाहिलं तर काका कुठलं आहे? पिंपळे पिंपळे, इंदापूर तालुक्यामध्ये येतं. तालुक्यामध्ये काय परिस्थिती तुमच्या गावची पाण्याची? पियालाच पाणी नाही. 25-25 जनावर मला रोज एक टँकर लागतो ट्रॅक्टरचा. तुम्ही टँकर विकत घेता? विकत घेते पुराणला. खरं 25-25 पाहिलं तर जनावर. याच्या अगोदर कधी ही परिस्थिती ओढवली होती का तुमच्यावरती? नाही 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 नव्हतं. आता खरं पाहिलं तर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं निधन झालं, त्याच्यानंतरच ही परिस्थिती तुम्हाला त्यांच्यानंतरच ही जाणवायला लागलं, तोवर नाही जाणवलं. नाही जाणवलं तोवर. खरोखरच अतिशय तळमळ आहे शेतकऱ्यांची. आणि आपण पाहतो या सिंचन भवन समोर आज या शेतकऱ्यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आता नेमकं सिंचन विभाग याच्यावरती काय निर्णय घेणार आणि या शेतकऱ्यांची ही जी व्यथा आहे, ही जी तळमळ आहे, खरोखरच यांना भविष्यात हे पाणी मिळणार का, हा देखील मोठा प्रश्न आहे. माझा इंडिया न्यूज साठी भीमराव बरकडे, पुणे.